आकाशवाणी पुणे. सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय रुपयाला जागतिक चलन म्हणून ओळख मिळण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील. नवीन परराष्ट्र व्यापार धोरणाची घोषणा. केंद्र सरकारच्या विविध अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कडूस इथं जिल्ह्यातील पहिला गोबर धन प्रकल्प कार्यान्वित आणि संस्कृती मंत्रालयाद्वारे आयोजित पहिल्या वितस्ता महोत्सवाला पुण्यात दिमाखात सुरुवात. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांना चालना देणं आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं नवीन परराष्ट्र व्यापार धोरणाची घोषणा वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं केली. हे धोरण आजपासून लागू होईल. 2023 ते 2028 या 5 वर्षांसाठी हे धोरण असेल. भारतीय रुपयाला जागतिक चलन म्हणून ओळख मिळण्याच्या दृष्टीनं या नव्या धोरणात प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. निर्यातीला चालना देण्यासाठी पुढील 4 महिन्यात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर व्यापार पोचवला जाईल. या नव्या धोरणानुसार ऑनलाईन स्वरूपातील ई निर्यातीला चालना देण्यात येणार असून 2030 पर्यंत हा व्यापार 200 ते 300 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचेल तर देश निर्यातीत 2030 पर्यंत $2 ट्रिलियन वर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वर्तमान आर्थिक वर्षात 750 अब्ज डॉलर्स निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. मात्र त्यात वाढ होऊन ते आता 765 ते 770 अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज असल्याचं गोयल यावेळी बोलताना म्हणाले. केंद्र सरकारनं विविध अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदरात 70% वाढ केली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी सारख्या योजनांनाही हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.8% वरून 8%, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा व्याजदर 7% वरून वाढून 7.7%, तर किसान विकास पत्राचा व्याजदर आता 7.5% असणार आहे. अशी माहिती अर्थ मंत्रालयानं काल जारी केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे. लोक आवाज आणि थेट संवाद म्हणजे आपले आणि आपल्या सर्वांचं मन. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे कोट्यावधी लोकांसोबत अशा प्रकारे संपर्क साधत असतात. 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेल्या या मालिकेचा 100वा भाग या महिन्यात प्रसारित होणार आहे. या निमित्तानं या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणी देशाला नवा मार्ग दाखवणाऱ्या पंतप्रधानांची काही निवडक भाषणं सादर करत आहे. परंपरा आणि संस्कृतीचं भांडवल आणि वैज्ञानिक विचारांची आधुनिक शक्ती यांची सांगड घातली तर जगाच्या प्रत्येक फेरीत विजय मिळवता येतो. आधुनिकतेची कसोटी वैज्ञानिक विचारातूनच येते. भारताच्या ज्ञान परंपरेला वैज्ञानिक विचारसरणीचा आधार मिळाला तर देशाला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असा ठाम विश्वास मोदी यांना वाटतो. 28 फेब्रुवारी 2016च्या मन की बात मधील संदेशात पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार आता ऐकूया. 28 फरवरी 1928 सर सीवी रमन ने अपनी खोज रमन इफेक्ट की घोषणा की थी. यही तो खोज थी जिसने उनको नोबेल पुरस्कार प्राप्त हुआ और इसलिए देश 28 फरवरी को नेशनल साइंस डे के रूप में मनाता है. जिज्ञासा विज्ञान की जननी है. हर मन में वैज्ञानिक सोच हो, विज्ञान के प्रति आकर्षण हो और हर पीढ़ी को इनोवेशन पे बल देना होता है और विज्ञान और टेक्नोलॉजी के बिना इनोवेशन संभव नहीं होते. स्वच्छोत्सव 2023 अंतर्गत पुणे शहरात स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेले प्रकल्प आता गोव्यात राबवले जाणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाद्वारे 7 ते 30 मार्च या कालावधीत स्वच्छोत्सव 2023 हे अभियान राबवण्यात आलं. स्वच्छतेमधील महिलांचा सहभाग आणि नेतृत्व वृद्धिंगत करणं हा यामागील उद्देश आहे. या अंतर्गत गोवा शहरातील 12 महिला स्वच्छता दूत आणि 2 समन्वयक यांनी पुणे शहराला भेट दिली.
या भेटीदरम्यान शहरातील कचरा व्यवस्थापनातील विविध प्रकल्प आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून चालणाऱ्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली अशी माहिती घनकचरा विभागाच्या प्रमुख आणि उपायुक्त आशा राऊत यांनी काल दिली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही ऐकू शकता. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कडूस इथं जिल्ह्यातील पहिला गोबर धन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतींना वीज प्राप्त होणार असून वर्षाला विजेसाठी होणाऱ्या 8 ते 10 लाख रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पावर आधारित हा वृत्तांत. ग्रामीण भागात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात असा एक प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कार्यान्वित होणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे. प्रकल्पासाठी जिल्ह्याला केंद्र सरकारकडून 50 लाख रुपये प्राप्त झाले होते. कडूसगावच्या परिसरातील ओला कचरा, पशुधनाचं मलमूत्र आदींचा उपयोग करून या प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. गावातील पथदिव्यांसाठीही ही वीज उपयोगात येणार असल्यानं ग्रामपंचायतीचा खर्च कमी होऊन इतर विकास कामांसाठी ते पैसे वापरता येतील. वीज निर्मितीनंतर प्राप्त होणारं कंपोस्ट खत स्थानिक शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातून देखील ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकेल. एकंदरीतच परिसरातील वाया जाणाऱ्या कचऱ्यातून हा प्रकल्प चालवण्यात येणार असल्यानं परिसर स्वच्छ राहण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे. जिल्ह्यातील विकास कामांचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी तसंच जिल्हा नियोजन प्रकल्पांच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यानं राबवण्यात येणारा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल. जागतिक बँकेसोबत काम करण्याची मोठी संधी राज्याला उपलब्ध झाली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. जिल्हा नियोजन प्रकल्पासंदर्भात जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. विकासासाठी जिल्ह्यांनी निश्चित धोरण ठरवणं, जिल्ह्याच्या सक्षम बाजू तसंच कमकुवत बाजू यांचा अभ्यास, जिल्हा हे विकासाचं महत्वाचं केंद्र मानून काम करण्यावर भर आदी मुद्द्यांवर प्रामुख्यानं भर देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी क्षमता बांधणी आयोगाचे सदस्य प्रवीण परदेशी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, जागतिक बँकेचे अधिकारी आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जातो. सातारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 1,77,000हून अधिक खात्यांवर 628 कोटी रुपयांहून अधिक प्रोत्साहनपर लाभ देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकंदर 4,05,280 खाती नोंदणीकृत झाली आहेत तर 2,723 खात्यांचं आधार प्रमाणीकरण करणं शिल्लक आहे. कर्जमुक्त धोरणाच्या माध्यमातून कृषी व्यवसाय फायद्याचा करणं आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं हा उद्देश आहे. अमेरिकेत गेल्या 22 ते 24 मार्च दरम्यान जागतिक जल दिनानिमित्त 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय जल परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जल मृदा संवर्धनातून भारतीय खेड्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी सुमारे 40 वर्षांपासून पुण्यातील वनराई संस्था कार्यरत असल्यानं या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाकडून वनराई संस्थेला सुद्धा या परिषदेत आमंत्रित करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये भावी जलसंकट आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांवर प्रामुख्यानं चर्चा झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली आहे. प्रस्तावित वीज दरवाढीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर अधिक असूनही आजपासून वीज दरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीला स्थगिती द्यावी अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या अश्वशक्तीचा भार शेतकऱ्यांना न कळवताच त्यांच्या नावानं कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांचीही फसवणूक केल्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत करावी अशी मागणीही याचिकेत केली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी येत्या 10 एप्रिल रोजी होणार आहे. जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब वाढवणं
तसंच ग्राहकांना रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत परंपरागत सेंद्रिय शेती विकास योजना राबवण्यात येत आहे. यासाठी लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यात 15 शेतकरी गटांचं क्लस्टर तयार करण्यात आलं असून एका कंपनीमार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाणार आहे. प्रत्येक गटाला 3 वर्षात एकूण 10 लाखांचं अर्थसहाय्य मिळणार आहे अशी माहिती लातूरच्या जिल्हा माहिती कार्यालयानं दिली आहे. नवीन आर्थिक वर्षात स्थावर मालमत्तांसाठी लागू होणाऱ्या वार्षिक बाजार मूल्य अर्थात रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पुणे तसंच सोलापूर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षात नव्या सदनिका खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी 1 एप्रिलपासून वार्षिक बाजार मूल्याचे नवे दर अंमलात येतात आणि त्यानुसार सदनिकांच्या खरेदी व्यवहारांवरील मुद्रांक आणि नोंदणी शुल्काची आकारणी केली जाते. सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी मुद्रांक शुल्काच्या नियोजित 380 कोटी रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत 432 कोटी 86 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यवतमाळ इथं सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या शासकीय योजनांची जत्रा या चित्ररथाचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्घाटन केलं. यामध्ये कलापथक, चित्ररथ, घोषवाक्य माहिती फलक, घडीपत्रिका इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. हा चित्ररथ 350 गावांमध्ये 44 दिवस फिरणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागामार्फत आगामी काळात मान्सून धमाका हा अभिनव उपक्रम राबवला जाणार असून यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला 8 कोटी रुपयांचा नफा देखील मिळाला आहे. विभागाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. पर्यटन विभागामार्फत वीरभूमी परिक्रमा अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी 21 ते 28 मे दरम्यान विचार जागरण सप्ताह आयोजित केला जाणार असल्याचं सांगत सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्रीय संस्कृती मंत्रालयातर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वितस्ता महोत्सवात काश्मीरी सौंदर्यासह नृत्य, वादन आणि हार्मोनी गायनानं पुणेकर रसिकांना भुरळ घातली. कोथरूडमधील MIT विश्वशांती विद्यापीठाच्या आवारात काल सुरू झालेला हा महोत्सव उद्यापर्यंत चालणार आहे. डोगरी, रोफ, बच्चा नगमा, धमाली ही प्रमुख 4 लोकनृत्य सुरुवातीला सादर करण्यात आली. बच्चा नगमा हा नृत्य प्रकार महाराष्ट्रातील गवळण या लोककला प्रकाराशी साधर्म्य साधणारा आहे. विशेषतः पुरुष स्त्री वेशात हे नृत्य सादर करतात. अब्दुल हमीद भट यांच्या काश्मीरी रबाब वादनानं महोत्सवाची रंगत खुलवली. सुमारे 200 वर्षांचा पिढीजात वारसा जतन करणारा भट यांना सहकलाकारांची दमदार साथ मिळाली. त्यानंतर भांड पाथेर हा लोकनाट्य नृत्य प्रकार सादर करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप अभय रुस्तम सोपोरी यांच्या संतूर वादनानं झाला. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचं काल निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. संदीपान थोरात 1977 ते 1999 या कालावधीत पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून 7 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. अमरावती जिल्ह्याच्या धारणी तालुक्यात काल दुपारी वादळी वारे आणि गारांसह पाऊस झाला. शेतकऱ्यांनी कापलेला गहू, हरभरा शेतातच असल्यानं मोठं नुकसान झालं. विजेचे खांब तसंच ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे चिखलपाट टाकरखेडा रस्ता बंद झाला होता. वाशिम जिल्ह्यातही काल पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात तसंच कारंजा तालुक्यातील वालई या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्यानं शेतातील गहू पिकाबरोबरच भाजीपाला आणि कांदा पिकांचं नुकसान झालं आहे. हवामान राज्याच्या सर्वच भागांमध्ये आज हवामान कोरडं आणि सूर्यप्रकाशयुक्त राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय रुपयाला जागतिक चलन म्हणून ओळख मिळण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील. नवीन परराष्ट्र व्यापार धोरणाची घोषणा.
केंद्र सरकारच्या विविध अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ, पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कळूस इथं राज्यातील पहिला गोबर धन प्रकल्प कार्यान्वित आणि संस्कृती मंत्रालयाद्वारे आयोजित पहिल्या वितस्ता महोत्सवाला पुण्यात दिमाखात सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.